माऊली, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही म्हण आपल्यामध्ये प्रचलितच आहे. कितीही अशक्य प्राय वाटणारी गोष्ट असो, आपण जर निश्चित प्रयत्न करत गेलो ना, तर एक ना एक दिवस यश आपल्या पदरी पडतच. बरेच लोक चुकीच्या रस्त्याने प्रयत्न करतात किंवा आपले प्रयत्न मध्येच सोडून देतात, म्हणून त्यांना यश प्राप्त होत नाही. माऊली, फळाची अपेक्षा न करता आपण कर्म करत राहावं, असं भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे. आपण आपलं कर्म करावं, त्याचा हिशोब भगवंत त्याच्या वहीमध्ये निश्चितपणे करत असतो. पण फळाची अपेक्षा ठेवून जर कार्य केलं तर मात्र विपरीत फळ भगवंत देतोच. मुनिवर, कसला विचार करत आहात आपण? नाही, कसलाच नाही. भगीरथा, तू कुठल्या विचारात आहेस? मुनिवर, मी हाच विचार करत आहे की भूतकाळात गंगा देवींच्या आयुष्यात असे काही घडले होते याची मला कल्पना देखील नव्हती. नारायण नारायण. देवी, हे काय करत आहात तुम्ही? मी आपल्यासाठी फलाहार आणला होता. हे आपण देखील जाणत आहात आणि आम्ही देखील. आमचा रोख या फलाहाराप्रती नाही. तुम्ही जे करत आहात ते योग्य नाहीये देवी. महादेव, असे बोलू नये. मी क्षमा मागते आपली. आपण तर देवाधिदेव आहात. या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहात. आपल्यापासून काहीच वंचित नाही स्वामी. त्रिदेव देखील आपल्या विना अपुरे आहेत. मग मी अजून काय बोलावे, काय करावे? आम्ही तुम्हाला इतकं सांगू इच्छितो देवी, आमची तपो आराधना खंडित होईल असे कोणतेही कार्य करू नये. अन्यथा. परंतु महादेव माझे. आपण येथून निघून जावे देवी, हेच तुमच्यासाठी हितकारक ठरेल. महादेव, मला ठाऊक आहे की माझ्या मनाची जी अवस्था आहे ती तुम्हाला ज्ञात आहे. माझ्या मनात आपल्याविषयी प्रीती आहे, परंतु मला प्रतीक्षा आहे जेव्हा आपल्याला देखील माझ्या प्रती तीच भावना निर्माण होईल. मी त्या क्षणाची वाट पाहीन. राजन, राजन, सावध हो राजन.
राजन, भविष्यात जे काही घडणार आहे त्यासाठी तुझ्या पुत्रीच्या भावनांना तुला आवर घालायला हवा आहे. गंगेच्या मनात जे काही घडायला हवे अशी तिची इच्छा असली तरी ते घडायला नको, अन्यथा अनर्थ होईल. तिच्या मनात काय सुरू आहे याचा शोध तुला घ्यायला हवा. राजन, तिच्या मनात काय सुरू आहे याचा शोध तुला घ्यायला हवा. सावध हो राजन, सावध हो. काय करावे? हे केवळ स्वप्न असेल की सत्याची चाहूल म्हणावी आणि त्याबद्दल मैनावतीशी बोलावे की नाही? गंगा या प्रहरी? गंगा, पिताश्री, आपण आता इथे? हा प्रश्न खरे तर मी तुला विचारणे अपेक्षित आहे. तू तुझा कक्ष सोडून आता येथे काय करते आहेस? मी तुला प्रश्न विचारतो आहे गंगा. होय पिताश्री, मी महादेवांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. गंगा, ही काही दर्शन घेण्याची घटिका आहे का? आणि तुला ज्ञात आहे, कोणी ध्यानस्थ बसले असेल तर अशा अवस्थेत त्याचे दर्शन घेणे उचित नाही. मला सत्य काय आहे ते सांग गंगा. मला नाही माहित पिताश्री. माझे मन काय विचार करते आहे माझ्या नियंत्रणातच नाही. गंगा, तुझे वागणे उचित नाही इतकेच मी सांगेन. इथे तुझ्या मातेला वेध लागलेले आहेत ते तुझ्या विवाहाचे, आणि तू? मलाही तेच वेध लागले आहेत पिताश्री. म्हणजे तुला देखील मनापासून तसे वाटते? होय पिताश्री. मग ही तर चांगली वार्ता आहे. तुझ्या स्वप्नातील वर शोधण्यासाठी आता त्वरा करायला हवी. याची काय आवश्यकता आहे पिताश्री? मी समजलो नाही गंगा. जेव्हा जेव्हा मी माझ्या विवाहाचा, माझ्या स्वप्नातील वराचा विचार करते तेव्हा केवळ आणि केवळ एकच रूप दिसते. कोणाचे? श्री महादेवांचे. माऊली, अगं हे काय बघतोय मी? गंगा देवी म्हणजे महादेवांच्या निस्सीम प्रेमामध्ये होती, आकंठ बुडालेली होती. पण नियतीच्या मनी मात्र मिलन लिहिलं होतं ते शिवशक्ती यांचंच, आणि त्यात कुठलाही अडसर येऊ नये म्हणूनच गंगेला स्वर्गलोकी पाठवलं गेलं. असं म्हणतात की गंगेमध्ये स्नान केलं की आपली सगळी पाप धुतली जातात, आपलं पापक्षालन होतं. पण गंगेला असं एक वरदान आहे की तिनं कितीही पाप आत्मसात केली तरी सुद्धा ती कधीही अपवित्र होत नाही. म्हणजे बघ माऊली, किती महती आहे त्या गंगेची. पण आमच्यासाठी तू सुद्धा देवीचीच मूर्ती आहेस. तुझे आशीर्वाद मिळाले की सगळं काही मंगल होतं. पण आपल्या कथेमध्ये
हे भाग्य त्या भगीरथाच्या किंवा त्यांच्या पितरांच्या नशिबी अजिबात नाही. परंतु माऊली, त्यातून नारद मुनी त्यांना जे काही सांगतायत ते ऐकून त्याला तर धक्काच बसलाय. तूच बघ. मुनिवर, हे असे काही घडले आहे याची मला कल्पनाच नव्हती. हा तर केवळ प्रारंभ होता भगीरथा. श्री महादेव आणि देवी पार्वती यांच्या विवाहामध्ये गंगा देवी अडसर ठरणार होत्या. मुनिवर, हे सारे माझ्या अक्कलना पलीकडचे आहे. सृष्टीच्या इतक्या महत्वाच्या घटनेबाबत मी अनभिज्ञ होतो. मला इतकेच माहित होते की श्री महादेव यांचा विवाह देवी पार्वती यांच्या समवेत झाला आहे. परंतु देवी गंगा त्या देवी पार्वती यांच्या भगिनी आहेत हे मला माहित नव्हते. मला एक शंका सतावते आहे. देवी गंगा यांना श्री महादेव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाबद्दल काहीच कल्पना नव्हती. नाही भगीरथा, जे विधिलिखित असते तेच घडते आणि वर्तमानातील घटनांचा भविष्यातील घटनांवर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. मी समजलो नाही मुनिवर. देवी गंगा आणि देवी पार्वती यांना ठाऊक नव्हते त्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पिताश्रींना देखील कल्पना नव्हती की गंगा देवींच्या वर्तनामुळे आता काय घडणार आहे. राजन, प्रणाम महादेव. आपले दर्शन झाले, मी कृतकृत्य झालो. आपल्या ध्यान धारणेच्या वेळी यायचे भाग्य मला लाभले. बोला प्रभू, मी आपली काय सेवा करू शकतो? आपल्या मुखावर चिंता स्पष्ट जाणवत आहे आम्हाला. चिंता? राजन, जर आपण असत्य कथन करत असाल तर आमच्यापासून ते लपून राहणार नाही. आपल्या मनात आणखीन काहीतरी दडलेले आहे, होय ना? म्हणजे एका अर्थी तिच्यावर काहीसा अन्यायच झाला म्हणायचा. आणि म्हणून तिचा मोठा राग आहे महादेवांच्या वरती. अशी वाचा केल्यासारखी का गप्पा आहेस? अगं तुझ्याशी बोलते मी. गंगा, प्रत्येकाच्या जन्माला येण्यामागे नियतीचे प्रयोजन असते. स्त्रीचा जन्म आहे तुझा. तुला असे विवाहापासून अलिप्त राहणे नाही चालणार आणि मला देखील हे आवडणार नाही. तू अशी चुकीची समजूत करून घेऊ नकोस. मी तुला शब्द देते, मी विवाहापासून अलिप्त नाही माते. केवळ 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 काय गंगा? केवळ मी हेच सांगू इच्छिते की माझ्या मनाने स्वतःसाठी वर निवडलाय. काय? होय माते, तुझ्या पुत्रीने तिचा वर निवडला आहे. असंभव. जे घडणं कदापि संभव नाही ते घडावे अशी इच्छा आहे तिची. परंतु महादेव, मी तिचे मन जाणतो. पिता आहे मी तिचा. आपणास अशक्य असे काहीही नाही. केवळ हे कसे शक्य होईल ते आता आपणच सांगावे. राजन, या सृष्टीमध्ये शिव आणि शक्ती यांचेच मिलन होणार हा नियम आहे. शिव शक्ती शिवाय आणि शक्ती शिव शिवाय अपूर्ण आहे. आपण आपल्या पुत्रीस हे समजावून सांगावे, अन्यथा तिच्या या भावनेतून पुढे काही अनर्थ होणार असेल तर तिला इथे थांबता येणार नाही. अशक्य आहे हे गंगा. का अशक्य आहे माते? केवळ ते देव आहेत म्हणून की तुम्हाला ते पसंत नाहीत म्हणून?
वाटेल ते बोलू नकोस गंगा. त्रिदेवांपैकी एक आहेत श्री महादेव. त्यांचा अनादर करणे हे धारिष्ट आम्ही करूच कसे? एक गोष्ट ध्यानात ठेव गंगा, तुझा विवाह त्यांच्याशी होणे अशक्य आहे. नाही माते, अशी निष्ठुर नको होऊस. अगं तूच तर माझ्या विवाहासाठी स्वप्न पाहत होतीस ना. आता मी सज्ज आहे तर तू असे का म्हणते आहेस? कारण काय लपवू पाहते आहेस माते माझ्यापासून? माते, तुझ्या पिताश्रींना दृष्टांत मिळाला होता की तुमच्या कन्येचा विवाह श्री महादेव यांच्या सोबत होणार आहे. माते मग ही तर सुवार्ता आहे. असे असून देखील तू मला का थांबवते आहेस? कारण ती कन्या तू नाहीयेस. भगीरथा, हेच तर प्रमुख कारण होते गंगादेवींना भूलोकी न आणण्यामागे. हाच तर प्रमुख अडसर होता. अडसर? होय, श्री महादेवांनी असे सूतोवाच केले की गंगा नदीचे आचरण असेच राहिले तर त्याने विघ्न उत्पन्न होईल. म्हणून मग ब्रह्मदेवांच्या आदेशावरून गंगादेवी स्वर्गात गेल्या. हे ब्रह्मदेव, समुद्र मंथनाचे केवळ निमित्त साधून मला आपण इथे येण्यास भाग पाडले आहे. मला आपण नेमके कुठल्या कारणासाठी येथे बोलावले हे मला ज्ञात आहे. आणि आता माझा क्रोध आणि संयम असीम होत आहे. आणि म्हणूनच मी गंगा आज या क्षणी वचन घेते की जोपर्यंत साक्षात महादेव मला बोलवत नाहीत तोपर्यंत मी स्वर्गलोकातच राहील. भूलोकाचे दर्शन देखील घेणार नाही. हीच तर मोठी बिकट समस्या आहे. जोवर महादेव गंगादेवींना विनंती करत नाहीत तोवर त्या भूलोकी परतणार नाहीत. होय मुनिवर, परंतु त्यांची आवश्यकता पृथ्वीवर अधिक आहे. सत्यवचन, अगदी सत्य बोललास भगीरथा. परंतु त्यांनी स्वतःला घातलेल्या त्या वचनामुळे त्या बांधील आहेत. म्हणून त्या भूलोकी देखील येऊ शकत नाही. नारदांनी भगीरथाला सांगितलं की गंगेला भूलोकी आणणं अशक्य प्राय आहे. पण पराभव मान्य करील तो भगीरथ कसला. त्यांनी निश्चय केला, कितीही संकट येवोत, कितीही अडथळे येवोत, तो आपल्या खडतर तपश्चर्येनं गंगा देवीला प्रसन्न करेलच. आणि त्यांनी तसं तप सुरू केलं. आता पुढे काय होणार पाहू पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.